आतापर्यंत सरकारचा एकही प्रतिनिधी सोनम वांगचुक यांची भेट घ्यायला, त्यांच्याशी चर्चा करायला आलेलाच नाहीये. त्याचं कारण काय आहे? तर हेच ते सोनम वांगचुक होते ज्यांना याच सरकारनं गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर मध्ये लडाख मध्ये आंदोलन भडकवलं म्हणून अटक केली होती आणि 170 दिवस तुरुंगामध्ये डांबून ठेवलं होतं. पण त्यानंतर मात्र त्यांना ह्या सगळ्या प्रकरणातून आरोप फेटाळून लावत तुरुंगातून बाहेर काढून सोडून देण्यात आलं. पण आता सोनम वांगचुक कुठे आहेत? तर आता तिथं आहेत जिथं कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीचं 26 दिवसांपासून सुरू आहे. पण गेल्या 20 दिवसांपासून चर्चा फक्त एकाच माणसाची सुरू आहे, ती म्हणजे सोनम वांगचुक यांची. आता सोनम वांगचुक हे व्यक्तिमत्व काय आहे? 2009 मध्ये आपण सर्वांनीच एक चित्रपट प्रदर्शित झाला, तो पाहिला, 3 इडियट्स. चेतन भगत यांच्या 5 पॉइंट समवन या कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता. मग राजकुमार हिरानी निर्माते, अभिजात जोशी हे त्याचे लेखक होते आणि अर्थातच त्या ठिकाणी आर माधवन, शर्मन जोशी आणि आमिर खान हे 3 पात्र या चित्रपटात होते. आता त्यातला महत्वाचा पार्ट ज्यानं निभावला, साकारला, तो म्हणजे आमिर खानचा रॅन्चो. हाच रॅन्चो चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये फुंगसुक वांगडू होतो. म्हणजे रिअल मधला हिरो सोनम वांगचुक हा आम्ही पूर्णपणे बाजूला केला आणि रील मधला हिरो रॅन्चो जो फुंगसुक वांगडू म्हणून तुमच्या आमच्या समोर आला, तो मात्र सगळ्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर नेला. आज प्रसिद्धीच्या शिखरावर फुंगसुक वांगडू आहे, पण 20 दिवस खिळून अंथरुणावर बसलाय तो रिअल हिरो आहे, तो म्हणजे सोनम वांगचुक आहे. स्वतः सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा चित्रपट माझ्यावर प्रेरित आहे, नाही, मला काही घेणं देणं नाही. माझा एकच मुद्दा आहे, माझ्या भारतातल्या विद्यार्थ्यांना चोख शिक्षण मिळालं पाहिजे. या माणसानं आतापर्यंत काय केलं नाही. खर तर याच माणसाला लडाख मध्ये त्या दिवशी आपल्याला आठवत असेल की ज्या दिवशी अटक झाली त्यानंतर सोनम वांगचुक यांच्यावरचे अनेक किस्से, कथा प्रदर्शित झाल्या. गावात 9वी पर्यंत शाळाच नव्हती, घरी शिक्षण घेतलं. इतकंच नव्हे तर त्यानंतर स्वतः वयाच्या 12व्या वर्षी दिल्ली गाठली आणि केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. 1987 साली हे सोनम वांगचुक बीटेक होऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी कम्प्लीट केलं आणि मग मात्र 1988 ला सेक मॉल नावाची संस्था स्थापन केली. काय सेक मॉल आहे? स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. आणि ही जी संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून त्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंत याच सोनम वांगचुक यांना रोलेक्स अवॉर्ड, रॅमन मॅक्सेसे अवॉर्ड, ग्लोबल अवॉर्ड, टेरा अवॉर्ड, नंतर फ्रेड एम पॅकॅड अवॉर्ड, सिम्बॉयसिस विद्यापीठाची त्या ठिकाणची डिग्री, असं बरंच सन्मान आणि मान सन्मान पुरस्कार मिळाले. पण सरकारकडून काय मिळालं? ते 170 दिवस तुरुंगात डांबलं जातंय आणि आज सरकारकडून पुन्हा एकदा यांना वंचित ठेवलं जातंय. 20 दिवस चर्चा करायला कोणीच तयार नाही. रक्त कमी झालंय, रक्तदाब कमी झालाय, शुगर कमी झाली आहे, पण तरी देखील सोनम वांगचुक म्हणतात माझं शरीर थकलंय, मन थकलेलं नाहीये. आणि आता याच दिल्लीच्या जंतर मंतरवर आमचे प्रतिनिधी आहेत अमोल धर्माधिकारी, जे या सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे, तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊयात. थेट दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन थेट अमोलकडून. अमोल, नेमकं आता तिथे काय सुरू आहे? सोनम वांगचुक यांचा 20वा उपोषणाचा दिवस आहे आणि सीजेपीच्या 26व्या आंदोलनाचा दिवस आहे, पण चर्चा झुरळांची नाहीये, चर्चा सोनम वांगचुक यांची आहे. काय सांगशील? नक्कीच आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. खरं तर 20व्या दिवशी फक्त ते आजपर्यंत पाण्यावर आहेत, जेवण त्यांनी घेतलेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये आहे ते वजन आहे ते मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे. म्हणजे जवळपास 8 ते 9 किलो वजन हे वांगचुक यांचं आत्तापर्यंत घटलेलं आहे. दिवसातून 3 ते 4 वेळा डॉक्टरांचं पथक ही त्यांची तपासणीसुद्धा करते. ते काल त्यांनी एक व्हिडिओ रिलीज केलेला होता ज्याच्यामध्ये वांगचुक यांनी म्हटलं की माझी तब्येत ही बरी आहे, मी चालूही शकतो आणि त्यामुळेच 20 तारखेला तुम्ही सगळे संसदेवर या, आपण सगळे संसदेवर जाऊ
आणि आंदोलन करू असं एक आवाहन त्यांनी केलेलं आहे। दुसरीकडे जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू आहे। अतिशय सरळ मार्गाने त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। स्वतः त्यांनी अन्नत्याग केलेला आहे, पण त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत, ते सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सोनम वांगचुक यांची एकच मागणी आहे की नीट परीक्षेचा जो घोळ झाला, ज्या घोळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये आत्महत्या केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मदत आणि या संपूर्ण नीट परीक्षेचा जो गैरव्यवहार किंवा गैरप्रकार सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता आणावी आणि त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केंद्र सरकारने घ्यावा, हीच एक मागणी घेऊन सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करतायत। दिवसेंदिवस त्यांची तब्येत ही ढासळत चाललेली आहे, परिस्थिती चिंताजनक बनत चाललेली आहे, कारण की एखादा माणूस 20 दिवस जर अन्नत्याग करत असेल तर त्याची काय परिस्थिती होत असेल किंवा त्याच्या शरीरामध्ये त्याला किती त्रास होत असेल हे सुद्धा आपण व्यक्त करू शकत नाही। अशा पद्धतीचा त्रास उपोषण करताना होत असतो आणि सध्या सोनम वांगचुक यांची प्रकृती आहे ती ढासळत चाललेली आहे। डॉक्टरांचं पथक सातत्याने त्यांची तपासणी करतंय, पण दुसरीकडे आपण पाहतोय की अजूनही केंद्राच्या वतीनं मात्र कुणीही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलं नाहीये, कारण की जिथं जंतर मंतरचं आंदोलन मुळातच जी जनहित याचिका कोर्टात दाखल झाली होती त्यावर कोर्टानं स्पष्टपणे केंद्र सरकार आणि दिल्लीच्या सरकारला या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि लवकरात लवकर या संदर्भात अहवाल सादर करायला सांगितला होता। त्या संदर्भात काही पुढे घडलंय का? अद्याप नाही, कारण की सोनम वांगचुक हे सुद्धा त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत, तेही अन्नत्याग आंदोलन करणार आहेत असं कालच त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे सातत्याने डॉक्टरांचं पथक आहे ती त्यांची पाहणी करते। सध्या तरी त्यांची तब्येत ही म्हणजे आउट ऑफ डेंजर ज्याला आपण म्हणू शकतो अशी आहे आणि त्यामुळे सध्या तरी सोनम वांगचुक यांच्या शरीराला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येते। त्यांचं वजन घटलेलं आहे, त्यांना ऑर्गन फेल्युअर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा होऊ शकतं आणि त्याची खबरदारी आहे ती सुद्धा डॉक्टरांच्या पथकाकडून घेतली जात आहे। पण सातत्याने सोनम वांगचुक यांच्या तब्येतीमध्ये मात्र बिघाड होताना दिसून येत आहे। सध्या ते एका जागीच आहे, पण 2 दिवसानंतर 20 जुलैला त्यांनी दिल्लीच्या संसदेवर, ज्या दिवशी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे त्याच पहिल्या दिवशी त्यांना दिल्लीच्या या संसदेवर धडकायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी देशभरातील विद्यार्थी, तरुण, पालक यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही सुद्धा दिल्लीला या। त्यामुळे आता हळूहळू सोनम वांगचुक यांच्या या आंदोलनाची एकूण परिस्थिती आपण पाहतोय की ती वाढत चाललेली आहे, त्यांना पाठिंबा सुद्धा वाढत चाललेला आहे। अनेक राजकीय पक्षांचे नेते हे सुद्धा आता त्यांची भेट घेऊ लागलेले आहेत, म्हणजे विरोधातले जे पक्ष आहेत ते त्यांची भेट घेत आहेत, त्यांची विचारपूस करतायत। आजही खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांची भेट घेतली। काल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतलेली आहे। समाजवादी पार्टीच्या खासदार डिंपल यादव यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। तिकडं आपण पाहिलं की पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोनवरून संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे हळूहळू सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा वाढतोय, केंद्र सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय। पण दुसरीकडे याच आंदोलनामध्ये गेल्या 26 दिवसांपासून ज्या अभिजित दिपकेचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, म्हणजे जेवण तो करतोय, पाणी पितोय, खेळतोय अशा पद्धतीचे एक वर्तणूक आहे ती अभिजित दिपके याची आंदोलनाच्या दरम्यान पाहायला मिळाली। मला अमोल तुला याच्यावरच प्रश्न विचारायचा आहे, कारण की 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत। एक तर हे आंदोलन आहे सीजेपीचं, अभिजित दिपके हे त्याचं नेतृत्व करतायत। आता जेव्हा 26व्या दिवशी अर्थातच म्हणजे पहिल्यांदा अभिजित दिपके जेव्हा अमेरिकेतून भारतात परतले तेव्हा जंतर मंतरवरच त्यांनी पहिलं आंदोलन केलं। नंतर जवळपास 8 आंदोलनं झाली, त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आणखी इकडे बेंगळुरू या सगळ्या राज्यांचा समावेश होता। प्रश्न असा आहे की जेव्हा यांना पुन्हा जंतर मंतरवर जावं लागलं तेव्हा 1 दिवसाच्या आंदोलनाची यांना परवानगी होती, नंतर त्यांना नोटीस मिळाली की आता तुम्ही यापुढे ते आंदोलन करू शकत नाही। पण आज इतके दिवस झाले तरी त्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा ही त्यांची सर्वात प्रमुख मागणी होती। पण आता हे अभिजित दिपके यांचं आंदोलन आणि त्यांचे व्हॉलंटियर्स वेगळ्याच मागण्या करायला लागलेले आहेत किंवा तिथलं चित्र वेगळंच दिसतंय। रील्स काढणं, एकमेकांसोबत हसणं, खिदळणं, नाचणं, डान्स करणं, मूळ मागण्या बाजूलाच राहिल्या
आणि त्याच दरम्यान 20 दिवसांपूर्वी सोनम वांगचुक हे त्यांच्या स्टेजवर आले आणि सोनम वांगचुक यांच्यावरच फोकस झाला. तर मला तुला आता स्पष्ट म्हणायचंय, मगाशी जसं तू उल्लेख केलास, सुप्रिया सुळे या ठिकाणी येऊन गेल्या, अरविंद केजरीवाल येऊन गेले, ममता बॅनर्जी यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली सोनम वांगचुक यांची. इकडं उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला संपूर्ण आंदोलनाला. उद्या तर स्वतः राजपुत्र अमित ठाकरे दिल्लीला जात आहेत. पण अमित ठाकरेंचं एक स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही सोनम वांगचुक यांना त्या ठिकाणी भेटायला चाललोय, त्यांची विचारपूस करायला चाललोय. सीजेपीच्या आंदोलनाचा काही संबंध नाही. त्यांनी एक शब्द वापरलाय की आता सध्या त्या ठिकाणी जे सुरू आहे ते सगळं फालतू प्रकार सुरू आहेत, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तुझं काय स्टेटमेंट आहे याच्यावर? खरं तर अमित ठाकरे यांनी या अभिजित दिपकेच्या आंदोलनावर जी प्रतिक्रिया दिलेली आहे, अगदी तशीच प्रतिक्रिया म्हणजे तसं वास्तव आहे ते या दिल्लीच्या जंतर मंतरवर पाहायला मिळते. सोनम वांगचुक यांचं जे उपोषण सुरू आहे त्याला आपला पूर्णपणे म्हणजे आपण त्याची जी सहमत आहोत, त्याच्यामध्ये कुठेही चूक सोनम वांगचुक यांच्याकडून केली जात आहे असंही दिसत नाहीये. कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने ते तिथं आंदोलन करतायत आणि त्यांना तो हक्क आहे. पण त्याच दरम्यान अभिजित दिपके यांच्याकडून ज्या पद्धतीने किंवा त्याच्या स्वयंसेवकांकडून ज्या पद्धतीने इथं हुज्जत घालणे असेल किंवा मग मीडियाच्या नावाने सातत्याने टीका करणं असेल आणि दुसरीकडे हसत खेळत आंदोलन असेल, हे चित्र आहे ते गेल्या 26 दिवसांपासून या दिल्लीच्या जंतर मंतरवर पाहायला मिळते. 20 दिवसांपासून सोनम वांगचुक हे अन्नत्याग आंदोलन त्या ठिकाणी करतायत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे आणि असं असताना मात्र अभिजित दिपके हा रील्स काढतोय, शूट करतोय, तिथं फिरतोय, सगळ्यांशी चर्चा करतोय, असं एक वातावरण जे अमित ठाकरे यांना जाणवलं आणि त्यांनी सार्वजनिकरित्या ते बोलून सुद्धा दाखवलेलं होतं. त्यामुळे खरंच परिस्थिती ही तशी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आहे. सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडत चाललेली आहे. त्यांच्या जेव्हा जंतर मंतरवर पहिलं आंदोलन झालं तेव्हा देखील LS मराठीनं हे आंदोलन लाईव्ह प्रक्षेपित केलं होतं. त्यानंतर जेव्हा दुसऱ्यांदा त्या ठिकाणी आंदोलन झालं, तू स्वतः दिल्लीला गेला होतास, आता तू पुन्हा एकदा दिल्लीला गेलेला आहेस. इतक्या वेळा LS मराठीनं, म्हणजे इतर कोणी याचं असं एवढं फुल कव्हरेज दाखवत नाहीये इतर कोणताही मीडिया, पण LS मराठीने पहिल्या दिवसापासून CGPचं आंदोलन उचलून धरलं. त्यावेळी देखील तू अभिजित दीपक यांच्याशी संवाद साधलास. पण आता तुला प्रत्यक्षात त्या ठिकाणी सोनम वांगचुक यांच्या जवळ देखील जाऊन दिले जात नाही अशी तिथली परिस्थिती आहे. तिथं हुल्लडबाजी चालू आहे, रील्स काढणं, बाकीचेच उद्योग, मीडियाला टार्गेट करणं. म्हणजे मला असं म्हणायचंय की जी अभिजित दीपक यांची मूळ मागणी पहिल्या दिवशी होती, ती मागणी आता तशीच राहिली असं तुला वाटतंय का? आणि फक्त मोदी सरकारला टार्गेट करणं, गोदी मीडिया म्हणून मीडियाला हिनवणं, याच उद्योगांमध्ये आता हे सगळ्या कॉक्रोचेस अडकून पडलेत असं तुला म्हणायचंय? नक्कीच तशीच चित्र आहे ते या आंदोलनामध्ये दिसून येत आहे. अभिजित दिपके याच्या वर्तणुकीमध्ये गेल्या 26 दिवसांमध्ये बराच फरक जाणवू लागलेला आहे. मुळामध्ये अभिजित दिपके हा महाराष्ट्रीयन आहे, संभाजीनगरचा तो आहे. असं असताना मराठी माध्यमांना त्याचं वावगं पडावं हे खरं तर चुकीचं आहे आणि न पटणारं आहे. 26 दिवसांपूर्वी अभिजित दिपके याला मराठी माध्यमांची गरज या दिल्लीमध्ये होती, कारण की नॅशनल मीडिया असेल किंवा हिंदी भाषिक मीडिया असेल हे फारसं कव्हरेज देत नव्हतं असं त्यांचा आरोप आहे. त्यामुळे मराठी मीडिया किंवा स्वतः आपण LS मराठी महाराष्ट्रामधून दिल्लीमध्ये आलो आणि ते कव्हरेजसुद्धा आपण केलं. पण आता ही परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. अभिजित दिपके याला मीडियाचा जो राग आहे तो सातत्याने तो त्याच्या बोलण्यातनं, त्याच्या भाषणातनं व्यक्त करताना पाहायला मिळते. आजही त्यांनी ते केलेलं आहे. पण मराठी माध्यम म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आज केला, पण त्याचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी मात्र तिथं पोहोचू दिलेलं नाही. आणि अतिशय म्हणजे पंतप्रधान असतील किंवा गृहमंत्री असतील देशाचे, यांना जशा पद्धतीचा प्रोटोकॉल असतो तशाच पद्धतीच्या प्रोटोकॉलची वर्तणूक आज या दिल्लीच्या जंतर मंतरवर पाहायला मिळालेली आहे. अगदी छोटी छोटी मुलं आहेत ती सुद्धा तिथं अडवणूक करत होती आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जाऊन देत नव्हती. खरं तर कुठलंही आंदोलन जे लोकशाही मार्गाने सुरू असतं तिथं प्रत्येकाला पोहोचण्याचा अधिकार असतो. सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडलेली आहे आपल्याला सुद्धा मान्य आहे. डॉक्टरांशी म्हणजे डॉक्टरांनी असं म्हटलं की त्यांच्याशी कुणी संवाद साधू नये हे सुद्धा आपल्याला मान्य आहे. पण दिवसभरातून अनेक राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आहेत ते जाऊन सोनम वांगचुक यांच्याशी बोलतायत, ते सुद्धा 5-10 मिनिटं त्यांच्याशी बोलतायत. असं असताना मात्र मीडियाला तिथपर्यंत का पोहोचू दिलं जात नाही हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, अभिजित दिपके जो स्वतःला मराठी समजतो किंवा महाराष्ट्राचा समजतो, तो मात्र मराठी मीडियाला किंवा मग आज आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला तिथपर्यंत पोहोचू दिलं नाही. आणि स्वतः अभिजित दिपके याच्याशी आपण बोललो सुद्धा तेव्हा सुद्धा त्यांनी
बघून न बघितल्यासारखं केलेलं आहे आणि हा जो ॲटिट्यूड अभिजित दिपके याच्यामध्ये आलेला आहे तो आज या 26व्या दिवशी जाणून लागलेला आहे. म्हणजे 20 जूनला त्यांनी जे आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये फरक होता, तो लोकशाही मार्गाने आंदोलन करत होता हे सुद्धा मान्य, पण आज 26 दिवसानंतर मात्र त्याच्या वर्तणुकीमध्ये नक्कीच अमोल, मला बराच आणखी एक बदल आहे महत्त्वाच्या तो मुद्द्यावर सुद्धा यायचं ते झाल्याचं म्हणजे या ठिकाणी भाजपच्या, म्हणजे आताच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या. कारण की अभिजित दिपके या आंदोलनाच्या माध्यमातून जो पूर्वीचा ऍटिट्यूड आणि आताचा ऍटिट्यूड याच्यामध्ये बराचसा फरक जाणवला, हे आता आपण प्रत्यक्षात बघितलेलंच आहे. पण केंद्र सरकार देखील सोनम वांगचुक सारखा एक समाजवादी, एक अत्यंत उत्तम असा अहिंसावादी नेता, पर्यावरणवादी नेता, प्रसिद्ध शास्त्रज्ञ असा त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेला असताना देखील केंद्र सरकार देखील जर या आंदोलनाची दखल घेत नसेल तर नेमकं चाललंय का, हा प्रश्न पडतो. एकतर त्यांनी स्पष्टपणे आपल्या मागण्या मांडल्या होत्या की लडाखला राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी दाखल करा, जेणेकरून तिथली जमीन, संस्कृती आणि त्या ठिकाणचं कल्चर याला संरक्षण मिळेल, आदिवासी लोकांना संरक्षण मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच माणसानं भारतीय जवानांसाठी टेंट बनवले होते सियाचीन गलवानमध्ये, ते आज उभे आहेत. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लडाख सारख्या ठिकाणी त्यांनी आईस स्तूप उभारले होते, म्हणजे हिवाळ्यात पाणी साठवायचं आणि तेच पाणी उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी शेतीला वापरायचं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सेक मॉल, अशी युनिव्हर्सिटी ज्यामध्ये पात्रता काय असते, स्पष्टपणे नापास असलेला विद्यार्थी पाहिजे, म्हणजे तो ठिकाणी येईल आणि स्किलवर भर दिला जाईल. अशा माध्यमातून त्यांनी 10वीचा रिझल्ट 5% 75% पोहोचवला. आणि आज ते HIAL म्हणजे हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाखच्या माध्यमातून विद्यापीठाचं काम करतायत. आणि अशा माणसाला 170 दिवस या ठिकाणी तुरुंगात डांबण्यात आलं. आज 20वा दिवस आहे, पण तिथे भाजपचा केंद्रातला कोणताही मंत्री संत्री कुणीही फिरकत नाहीये. अहो 15-20 मिनिटाच्या अंतरावर संसद असेल त्या ठिकाणी, पण तिथून एकही मंत्री, एकही उच्चपदस्थ अधिकारी वांगचुक यांच्या भेटीला जात नसेल तर हे केंद्र सरकार देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतंय का? भाजपवर थेट हा निशाणा साधता जर घ्यायचा बघितला तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे आता मोदींसाठी एक फार मोठा इश्यू बनलाय का, काय सांगता? खरंच केंद्र सरकारचं सुद्धा अपयश मानावं लागणार आहे आणि जाणीवपूर्वक त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष करण्याचं ठरवलं आहे का, हा सुद्धा प्रश्न आहे. कारण की दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये गेल्या 20 दिवसांपासून जर एक व्यक्ती शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा या मागणीसाठी जर उपोषण करत असेल तर आत्तापर्यंत सरकारच्या एका तरी प्रतिनिधींनी त्यांच्याशी चर्चा करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच आपण पाहिलं की गेल्या 20 दिवसांपासून सरकारने दखल याची घेतलेली नाहीये. या उलट या आंदोलनाची खिल्ली आहे ती सत्तेतले जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याकडून उडवली जाते, जेव्हा जे प्रवक्ते असतील यांच्याकडून उडवली जात आहे. आणि त्यामुळे म्हणूनच सोनम वांगचुक यांनी 20 जुलैला संसदेवर धडकण्याचा निर्णय घेतलेला आहे. जरी त्यांची तब्येत खालावलेली असली तरी ते मात्र त्या ठिकाणी जाण्यावर ठाम आहेत. त्यामुळे अजून 2 दिवस सरकारच्या हातामध्ये आहेत. या 2 दिवसामध्ये सरकार काही तोडगा काढणार का किंवा मग धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण आज या दिल्लीच्या जंतर मंतरवर आपण दिवसभर होतो त्यावेळेस जी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती ती अशी होती की यांचा पाठिंबा हा सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आहे, मात्र अभिजित दिपके याचं जे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही, असं विद्यार्थी एकमेकांमध्ये बोलतायत. दुसरीकडे जर सोनम वांगचुक यांनी वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं असतं, म्हणजे काँग्रेस जनता पार्टीच्या व्यासपीठावर ते नसते आणि त्यांनी स्वतंत्र जर उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं असतं तर कदाचित सरकारने याची दखल घेतली असती, असं सुद्धा त्या ठिकाणी बोललं जात आहे. आणि त्यामुळे सोनम वांगचुक हे काँग्रेस जनता पार्टीच्या व्यासपीठावर जाऊन उपोषणाला बसलेले आहेत. त्याच्यामुळे केंद्र सरकार याची दखल घेत नाहीये का, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे 2 दिवस अजून सरकारच्या हातामध्ये आहेत. अजूनही सरकार त्याच्याशी या आंदोलकांशी चर्चा करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण अभिजित दिपके याच्या आंदोलनाला मात्र कोणत्याही प्रकारे सरकार गांभीर्यानं घेत नाही, कारण की आज त्याच्या आंदोलनाचा 26वा दिवस आहे. जवळपास आता महिना 20 तारखेला होणार आहे. असं असताना सुद्धा सरकार जाणीवपूर्वक अशा पद्धतीने या आंदोलनांकडे दुर्लक्ष करते का, हे खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर सोनम वांगचुक यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याला नेमकं जबाबदार कोण असणार आहे, हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. खरं तर उद्या राजपुत्र अमित ठाकरे थेट दिल्लीला येणार आहेत. जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेणार आहेत. अर्थात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्या जंतर मंतरवरील CJPच्या आंदोलनाशी काही संबंध नाहीये.
आम्ही येणार आहोत ते केवळ सोनम वांगचुक यांच्या प्रामाणिक भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी. त्यामुळे आता LS मराठीनं अमित ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे यावर जे काही भाष्य केलेलं आहे आणि अमित ठाकरे नेमकं काय म्हणायचंय हे आता आम्ही प्रत्यक्षात या लाईव्ह प्रक्षेपणात दाखवणार आहोत. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा दिल्लीला अमोल धर्माधिकारी यांच्याकडे जाणार आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा शेवटचा आढावा घेणार. तर पाहूयात अमित ठाकरे यांची सोनम वांगचुक आणि एकंदरीत CJPच्या आंदोलनासंदर्भात काय आहे भूमिका. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं माझ्या या आंदोलनाबद्दल 2 मुद्दे आहेत. एक तर माझा सोनम वांगचुक यांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण माझा दीपिकेला पाठिंबा नाही. मी ऍज अ माणूस, मी ऍज ह्युमन बिंग सांगतो, मी पक्ष म्हणून बोलत नाही, पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडली. ज्या लेवलला मी दीपिकेला बघतोय दररोज की सोनम वांगचुक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. मी जेव्हा सुरुवात केलेली आंदोलनाची तेव्हा मला खरंच आवडलेलं, कारण कोणतरी बोलायला आहे. 20 लोक ह्या आपल्या देशात वारली आहेत, आत्महत्या केली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही एक आवाज उठवताय. मला खूप आवडलं की पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा झालाच पाहिजे होता. अशी निर्लज्ज लोक आपल्याकडे असू नाही शकत एज्युकेशन मिनिस्टर म्हणून. तो झालाच पाहिजे होता, पण तुम्ही ज्या लेवलला सिरियसनेस घालवला आंदोलनाचा ते मला नाही आवडलं. अमोल काय सांगता येईल आता 20 तारखेला जो संसद मार्च निघणार आहे त्या संदर्भात काय तयारी? खरं तर कालच सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे की त्यांची तब्येत जरी ढासळत चालली असली तरी 20 जुलैला ते संसदेवर जाणार आहेत आणि देशभरातील विद्यार्थ्यांना, पालकांना आणि तरुणांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी दिल्लीमध्ये यावं, आपण एकत्रितपणे संसदेवर जाऊ आणि आपली जी मागणी आहे ती केंद्र सरकारकडे मागू, विनंती त्यांच्याकडे करू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मार्गाने हे आंदोलन करणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. पण आता केंद्र सरकार किंवा मग सरकार, पोलीस प्रशासन, दिल्ली पोलीस असेल, ते सोनम वांगचुक यांना या जंतर मंतरच्या मैदानावरून संसदेकडे जाण्यासाठी परवानगी देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. साधारण 2 ते 3 किलोमीटरचं हे अंतर असेल संसदेपर्यंत जाण्याचं. तिथपर्यंत खरंच सोनम वांगचुक यांना दिलं जाईल का आणि कशा पद्धतीची परवानगी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि एकूणच या आंदोलनाची आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची व्याप्ती 20 जुलैला वाढणार का, देशभरातून त्यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पण अजूनही सरकारच्या हातामध्ये 2 दिवस आहेत. या 2 दिवसांमध्ये सरकार काय हालचाली करतंय का आणि सोनम वांगचुक यांचं उपोषण सोडवण्यात सरकारला सुद्धा यश येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण आतापर्यंत 18, 19 आणि आता आजचा 20वा दिवस झालेला आहे. त्यामुळे अजूनही केंद्र सरकारने कोणतीही दखल आहे ती घेतलेली नाही आणि त्यामुळे या 2 दिवसात सुद्धा ते दखल घेतील का यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे 20 जुलैला मात्र सोनम वांगचुक हे दिल्लीच्या संसदेवर जाणार हे याच्यावर ते ठाम आहेत आणि हे सगळे तरुण आहेत. या सगळ्यांना घेऊन ते दिल्लीच्या जंतर मंतरवरून निघतील आणि पुढे संसदेवर धडकणार आहेत. आता हा सगळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. दिल्ली पोलीस कशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळतील आणि मुळामध्ये जंतर मंतरच्या मैदानावरूनच या सगळ्या आंदोलकांना बाहेर सोडता येईल का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. राशील कारण की उद्या अमित ठाकरे ते दिल्लीत येतात जंतर मंतरवर आणि आजच्या दिवसभरातल्या घडामोडी, उद्या नेमकं काय घडते, आणखी कोणकोणते राज्यभरातले किंवा देशातले नेते सोनम वांगचुक यांना भेटायला येतात या संदर्भात पण तू आम्हाला अपडेट देत असशील. पण जाता जाता मला एक अमोल खरं म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय, झुरळ जे कित्येक दिवस श्वास न घेता राहू शकतं, डायनोसॉरच्या काळापासून झुरळ आहेत, त्यांचं अस्तित्व आजही आहे. असंही म्हटलं जातं की त्याला डोकं नसलं तरी 17-18 दिवस हे झुरळ जिवंत राहतं. पण या झुरळाबद्दल आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही आम्ही नेहमी घरात पाहतो. हे झुरळ जेव्हा चालतं ना सरळ व्यवस्थित आडवं तिडवं, तेव्हा तोपर्यंत त्याला कुणी पकडत नाही, कुणाच्या हातात सापडत नाही, ठीक आहे. पण हे जेव्हा झुरळ उलट होतं ना तेव्हा त्याला स्वतःहून सरळ होता येत नाही. हे अभिजित दीपक यांनी पण लक्षात घ्यावं. कारण आत्ताचा तुमचा ॲटिट्यूड आणि सुरुवातीला अमेरिकेतून भारतात परतला होतात तेव्हा तुमच्या आंदोलनाचा ॲटिट्यूड उलटा तर फिरला नाही ना. आता प्रश्न आणि सवाल दीपक यांना आहे, उत्तर दीपक यांनी द्यायचं. पाहत रहा LS मराठी.